मंडळी बघा, महाराष्ट्रामध्ये हल्ली बोगस जनता पार्टीच्या काळात काही दलाल हिंदुत्ववादी निर्माण झालेले आहेत की हिंदुत्वाच्या नावावरती समाजामध्ये तेढ निर्माण करायचा ही दलाली घेऊन कामं करतात. ह्याला मी दलाल न म्हणता ह्याला बिबटे म्हणतो. ह्याच्यात बघा, हा बिबट्या नंबर 1, हा बिबट्या नंबर 2 आणि हा बिबट्या नंबर 3, हे 3 बिबटे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडविणार आहेत की काय, ह्यांचा मालक ह्यांना ऑर्डर देतो आणि हे लगेच जातीय दंगली जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी पळतच असतात, असा महाराष्ट्रातल्या जनतेचा आरोप आहे. आता मी तुम्हाला सांगतो, हा खाली टाकलेला व्हिडिओ बघा. संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते. त्याचा विरोध आम्ही केला. 4-5 जण महिलांनी, तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मला मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना. संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते. त्याचा विरोध आम्ही केला. 4-5 जण महिलांनी, तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मला मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना. ही महिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखला या गावातली. हिला कपडे काढून मारलंय. याचं कारण काय होतं तर तिथले काही हरामखोर लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढत होते आणि त्या महिलेनं आणि तिच्या 2-3 सहकारी महिलांनी विरोध केला, म्हणून तिला कपडे फाटेपर्यंत हाणले. हे कदाचित तुमच्या मालकालाच मुंबईला माहीत नसावा की एका हिंदू महिलेलाच कपडे काढून हाणलेले आहे. त्याच्यामुळे मालकानं तुम्हाला सुपारी दिली नाही की काय वाजवायला? अहो जा, मालकाला सांगा तेवढी सुपारी भेटेल आणि वाजवायला तुम्ही मोकळे. ही महिला हिंदूच आहे. ह्या हिंदूसाठी नाही येणार का तुम्ही? का तुम्हाला फक्त जिथं मुस्लिम असतील तिथं सुपारी घेऊन वाजवायला सांगितलेली? अरे दलाली करायची बंद करा, समाजामध्ये तेढ निर्माण करायची बंद करा. ह्याच्यातलं एक बिबट्या तर स्वतःच्या भावाच्या बायकोच्या विरोधात जी बाई उभा राहिली होती जिल्हा परिषदेला, ती हिंदूच होती. तिच्या गाड्या फोडल्या, तिला मारहाणीचा प्रयत्न केला, पार तिला धमकावलं गेलं. ती हिंदूच होती ना. अरे बिबट्यांनो, जरा जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा आणि आता ह्या चिखला या गावात जाऊन ह्या महिलेला समर्थन करा आणि तिथं आमरण उपोषणाला बसा की त्या महिलेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्न त्याग करतो, पाण्याचा त्याग करतो. आणि मालकाला पण सांगा, जरा महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यासाठी प्रयत्न करता त्याच्यापेक्षा या चिखला गावात या. तेवढंच समाजाला वाटेल की खरंच तुम्ही हिंदुत्वासाठी काम करताय, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काम करताय, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारासाठी काम करताय, का फक्त महापुरुषांचे नावं जातीय दंगली घडवण्यापुरतेच वापरायचे का? हेच तुमचं हिंदुत्व आहे का?